गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. महाराज आपण औषधं घेतलीत, त्याला झोपा आता. दिवसभर झोपलेलाच असतो मी. तू सुट्टी माझ्यासाठी घेतलीस खरी, पण दिवसभर कुहूला डाळीचं पाणी पाज, दादांचा स्वयंपाक करून दे, सीमावणीला आल्याचा चहा करून दे, जिजूंना कोरी कॉफी करून दे, हे असलं सगळं करत बसतेस आणि माझ्या वाट्याला काही येत नाहीस. त्यामुळे आता बस इथे आणि गोड गोड गप्पा मार माझ्याशी. तू औषधं घेतलीस, चल झोप आता. चल. तुला झोप येते? सगळ्यांची इतकी कामं करून दमली असतील ना? दमली माझी सोनुली? मग बोल ना माझ्याशी. आधी मला जवळ घे. आता आता माझ्याशी छान गोड गोड बोल. गोड? काय गोड बोलू? म्हणजे सौरभ किती छान आहे, सौरभ किती हुशार आहे, सौरभ तू किती स्मार्ट आहेस, सौरभ तू किती हँडसम आहेस, आणि सौरभ तू किती रुसतोस, सौरभ तू किती रागवतोस, सौरभ तू किती चिडचिड करतोस. गंमत आहे ना, आज मी या घरची सून आहे, पण तुला पहिला दिवस आठवतोय जेव्हा तू मला घरी घेऊन आला होतास तेव्हा? किती एम्बॅरेस केलं होतंस तू. अरे तुला इथे कोणी बसवलं? यश जिजूंनी. चलो, इट इज मेक ओव्हर टाइम. म्हणजे तुझा चेहरा बघितलायस का? दाढी करायची तुझी. तू करणार आहेस? हो. अरे मी डॉक्टर आहे, मला कात्र्या आणि सूर्या कशा वापरायचे ते खूप चांगलं माहिती. MBBS ला दाढी करायला शिकवतात? सौरभ, पण काय राहिली दाढी समजा तर काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या दाढीची खुंट मला टोचतात म्हणून. चला चला, दाढी टाइम. आहा, आता कसं चकाचक? नक्की? येस. कन्फर्म? थँक्यू. मस्त वाटतंय, फ्रेश. तसंही आज रक्षाबंधन आहे. जमलंय म्हणजे हॉस्पिटल नाही चाललं तरी हे चालू शकतं. सौरभ. परफेक्ट. येस.
थँक्यू. हे माझ्याकडनं छोटस गिफ्ट. आणि अजून काय पाहिजे तर सांग मला. नको, असाच चांगला वा. हे. वा 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 रजे, आज तुझ्या प्रेमाला लयच भरती आलेली दिसते. आज काय चांगला मिळणार आता केदारने दिलास, आता आपण देणार ना काहीतरी. हो, आणि तुमची नाही का होत भाऊ बिजेला उगाच काहीतरी. चला पटकन हात पुढे कर. सॉरी. सौर्या, लवकर बरा हो. आम्हाला आमचा हसरा नाचरा सौरभ लवकर हवा. रंजू, हे तुझं गिफ्ट. आणि आवडलं नाही तर सांगा. हे केदार उठ आता, चल उठ उठ उठ. मला पण राखी बांधायची आहे. चल उठ तू, उठ उठ. अरे हे काय? मग आज रक्षाबंधनाचा दिवस आणि माझा आज काय मी मोकळा ठेव काय? आता काय मी राखी बांधू? तू नाही ग, राधा बांधेल. राधा बांधशील ना? मी जीजू पण जिजू नाही, येस दादा म्हणायचा. जा बांध. रंजूताई, मी कसं करू? हे बघ, आधी कुंकू लाव. अक्षदा. आता अंगठीने औक्षण कर. औक्षण कर.
आणि भावाला आता बर्फी भरव. आता राखी बांध. हं? नमस्कार करते. अखंड सौभाग्य होते भाऊ. अरे चला तुला गिफ्ट द्यायला पाहिजे नाही. थांब आलो. यश यश थांब थांब. काय हे घे रे केदार. जे? दे तिला. रंजूताई कशाला? त्यांनी आशीर्वाद दिलाय मला. ए, नाही म्हणायचा नाही. प्रेमाची भेट आहे माझी. हा घे ते तिच्यात देऊया. राधा एक मागणं आहे तुझ्याकडे. सांगा ना. नाही माझा रक्षाबंधन झाला पण आपल्या कुसाठी पुढच्या रक्षाबंधनापर्यंत एक भाऊ हवा. काय सावऱ्या एवढा जरा मनावर घ्या. काय इश्श. तुम्ही पण ना. लाजलीस काय? सौर्या, लाजली बघ तुझी. आपण लागतोय. तो पण लाजतोय. राधा ए राधा राधा. काय रे सौरभ, का तिच्या नावाने खडे फोडतोयस? केव्हापासून ओरडतोय तिच्या नावाने. या राणी साहेबांचा पत्ताच नाहीये. सीमा तिला सजवतीये. काय सजवते हे काय नवीन आता? आणि हे सजून धजून जाणार आहेत कुठे जावा जावा. सौरभ अरे असं काय करतोस? आज वार कुठलाय? आज मंगळवार. मग अरे सीमाने सांगितलं ना तुला आज आम्ही राधाची मंगळागौर करतोय म्हणून. अरे हो. मग काय आत्ताच मी शेजारी पाजारी आमंत्रण देऊन आलीये. आणि हो राधानी ना सई मॅडमना पण बोलवलंय. छान. म्हणजे एकूण काय आज तुम्ही सगळ्या बायका जमणार आणि घरात धुमाकूळ घालणार. अरे धुमाकूळ काय म्हणतोस? आज आम्ही सगळ्या मैत्रिणी जमणार, छान छान साड्या नेसणार, दागिने घालणार, गाणी म्हणणार, खेळ खेळणार, नुसती मजा करणार. सौरभ पण यामुळे ना घरातलं वातावरण आनंदी होतं बघ. आणि काही वेळेला दुरावलेली मनही जुळतात. चांगलंय. चला निदान या निमित्ताने तरी सीमावहिनी आणि राधा 4 क्षण आनंदात एकत्र घालवते. आणि मला खात्री आहे राधा खूप खुश होईल आणि सीमावहिनीचं पण मन हलकं होईल एकदम. अगदी. हे बघ मी तुझ्याशी गप्पा मारत काय बसली, मलाही आवरायचंय. तुला काही लागलं ना तर तुझ्या त्या जिजूंना हाक मार, मी निघते. सौरभ काय झालं? सौरभ तू म्हणजे ना राधा जीजू. एका फुलाच्या 4 पाकळ्या दिसाया जरी साऱ्या निराळ्या एकाच रंगात चूर तुझी ते मंगळा गौर फुले वेचूया हार गुंफूया गौरीच्या संगे शिव पूजूया होऊन रंगात धुंद तुझी ते मंगळा गौर तुझी ते मंगळा गौर तुझी ते मंगळा गौर तुझी ते मंगळा गौर घे गिरकी घे फिरकी 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 चांदण्यात चांदण टिपूर चांदण राधाबाई घाली ते वारा राधाबाई घाली ते वारा चांदण्यात चांदण टिपूर चांदण राधाबाई घाली ते वारा राधाबाई घाली ते वारा सकाळ मिळून हसून खेळून गोप गुंफूया ग
आल्या ग बाई गजराणी, कापूस घ्या ग पिंजोनी, कापूस आमचा सरकीचा, पिकीचं बांधाई घी, सागर माता सुसू. आता दुसरं काय आंब पिकतो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो, झिम पोरी झिम कपाळाचं भीम, भीम गेलं फुटून पोरी आल्या उठून, सर सर गोविंदा येतो, मजवरी गुलाल फेकीतो, या बाई झिम्मा खेळाया, आमच्या वेण्या घालाया, एक वेणी मोकळी, सोनाराची साखळी, घरव घरव रे सोनारा, माणिक मोत्यांचा डोलारा, डोलाऱ्याला खिडक्या, आम्ही दोघी बहिणी लाडक्या, लाड सांगू बापाला, पैसे मागू काकाला, गौर बसली राहायला, शंकर आले पाहायला, शंकर आमचे बेहुने, 2 दिवसाचे पाहुणे, ह्या लाया कशाच्या, ह्या लाया कशाच्या, ह्या लाया ज्वारीच्या, ह्या लाया ज्वारीच्या, ह्या लाया कशाच्या, ह्या लाया कशाच्या, ह्या लाया बाजरीच्या, ह्या लाया बाजरीच्या, ह्या लाया कशाच्या, ह्या लाया कशाच्या, ह्या लाया साळीच्या, ह्या लाया साळीच्या, ह्या लाया कशाच्या, ह्या लाया कशाच्या, ह्या लाया मक्याच्या, ह्या लाया मक्याच्या. अगं सीमा, चल लवकर, उशीर होतोय, निघायचं ना. मी आले हो सौरभला भेटून, आणि राधाशी पण थोडं बोलायचंय मला. बरं बरं. राधा, अगं सौरभ कुठे गेला? तो बाहेर बाल्कनीत बसलाय. बाबा निघाले ना, मी बाहेरच येणार होते बाय म्हणायला. बाबाच नाही, मी सुद्धा निघाले. मी पण जाते त्यांच्याबरोबर पुण्याला. सीमा वहिनी, अगं माझी बँकेची काही कामं आहेत. आईला सुद्धा बरेच दिवस भेटले नाहीये, आणि मुख्य म्हणजे केदारच्या लग्नाचं सगळं आमंत्रण करायचंय. मागच्या वेळेस सगळा फियास्को झाला ना, त्यामुळे आता जाऊन पर्सनली आमंत्रण करायचं म्हणते मी. नातेवाईकांना विश्वासात घ्यायला हवं ना. कळेल, तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी हळूहळू कळतील. पण सीमा वहिनी, तुम्ही काय खाल्लत का? नाही, मी खाल्लं नाहीये, पण डबा घेतलाय बरोबर. बरं ऐक राधा, घरातले कांदे बटाटे संपलेत हा, ते आणायला हवेत. आणि दुसरं म्हणजे गव्हाचं पीठ दळून आणायचंय. मी डबा तयार करून ठेवलाय. वाण सामान सुद्धा भरायची वेळ झाली. मला असं वाटतं तू ते पण करून टाक. दादांना धिरडी आवडतात ना, तर मी तांदळाचं पीठ दळून घेते, तेही राहिलंय. हा, तेवढं करून टाक. अगं सीमा, तिच्यावर तू जबाबदारी टाकलीस ना 10-15 दिवसाची, ती करेल तिच्या पद्धतीने. तसं नाही हो बाबा, पण ती नवीन आहे ना, घरातही आणि स्वयंपाक घरात आहे. सांगितलं तरच कळेल तिला सगळं. तू म्हणजे ना सीमा, अगदी आईच्या वळणावर गेलेली आहेस. म्हणूनच तर मी तगून आहे. बरं राधा, पेस्ट कंट्रोलचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचंय. हा, ते विसरू नकोस. माळ्याचे इश्यू पण आहे, पण तो मी आल्यावर सॉर्ट आउट करते. बरं, वरच्या खोलीचं प्लंबिंगचं काम आहे, हा, ते करून घ्यायला हवंय. मी येईपर्यंत थांबून चालणार नाहीये. लग्न अगदी तोंडावर आलंय. सीमा, आपण असं करूया का, आपण 2 दिवसाने जाऊया. नाही, या तुझ्या सगळ्या सूचना संपेपर्यंत तेवढा वेळ लागेलच बहुतेक. बाबा, गृहिणीला अष्टभुजा म्हणतात, ते काय उगीच? आता 8ही हातांनी कामं काय काय पेलायची हे सांगेपर्यंत वेळ जाणारच ना. बरं चल, निघतो आम्ही. सांभाळ सगळं नीट. आणि सौरभची काळजी. दादा तुझ्या हातावर तुरी देऊन गोड खायचा प्रयत्न करतील, त्यांच्याकडे पण जरा लक्ष ठेव. ते ऐकत नाहीत आणि मग काहीतरी. सीमा वहिनी, मी सगळं नीट बघीन, तुम्ही काळजी करू नका. नीट जा आणि पोचल्यावर फोन करा. बरं, मी कुणालाही सांगितलेलं नाहीये, उठवलेलं नाहीये, तर तू त्यांना सांग मी गेले म्हणून. सांगते. बाय बाय. येतो का पोरी? गहू, तांदूळ, पेस्ट कंट्रोल, बापरे.